नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र साहित्य परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. मागच्या युनिटमध्ये आपण कम्युनिकेशनचे कन्सेप्ट, टाइप्स, थेअरी, मॉडेल्स, चॅनल बघितले होते. आज आपला क्लास जो आहे कम्युनिकेशनचा शेवटचा क्लास आहे. चला तर बघूया. मागच्या क्लासमध्ये आपण कम्युनिकेशनचे काही मॉडेल्स बघितले होते. उर्वरित मॉडेल्स आपण आज बघणार आहोत. त्यातलं पहिलं मॉडेल आहे आपला थिओडोर एम न्यूकॉम मॉडेल. Newcomb model of communication was introduced by Professor Theodore M. Newcomb of University of Michigan. जो न्यूकॉम्ब मॉडेल दिला गेला तो कोणाच्या थ्रू दिला गेला? थिओड न्यूकॉम्ब यांनीच दिलेला आहे. ते युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन इथले ते प्रोफेसर होते. He published his research and approach to the study of communicative acts in 1953, which later became known as Newcomb model. त्यांनी त्यांचं रिसर्च जे आहे त्या अप्रोच टू द स्टडी ऑफ कम्युनिकेटिव्ह ऍक्ट इथे प्रकाशित केलं 1953 मध्ये. त्यालाच पुढे जाऊन न्यूकॉम्ब मॉडेल म्हटलं गेलं. The model of communication adopt a different approach to the communication process. त्यांनी हा जो मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये संवाद प्रक्रियेचा जो अभ्यास करण्यासाठी काय केलंय, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून हा मॉडेल स्वीकारण्यात आलेला आहे. The main purpose of this theory is to introduce the role of communication in social relationship, society, and to maintain social equilibrium with the social system. म्हणजे या सिद्धांताचा मुख्य उद्देश काय आहे? समाजातील व्यक्तीमध्ये सामाजिक संबंधामध्ये सोशल रिलेशनशिप आणि संवादाची भूमिका समजावून सांगणे आणि सामाजिक समतोल राखणे. म्हणजे समाजाची सामाजिक जे समतोल आहे, सोशल बॅलन्स जे आहे ते राखणे, हा या थेरीचा उद्देश आहे. नेक्स्ट बघूया. इथे डायग्राम दिलेली आहे. ट्रान्समीटर म्हणजे तुमचा सेंडर. ओके, सेंडरने मेसेज सेंड केला, तो रिसिव्हरला आला, रिसिव्हरनी त्याला समजून त्याला प्रत्युत्तर दिलं सेंडरनी परत मेसेज केला. हे आहे थिओडोर न्यूकॉम्ब मॉडेल. नेक्स्ट मॉडेल आहे डेव्हिड बर्लो मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, जे 1960 मध्ये आलेला आहे. Another famous communication model is Barlow model. In this model, he stress on relationship between the person sending the message and the receiver. यांनी संदेश पाठवणारा आणि संदेश ग्रहण करणारा यांच्यातील संबंधावर काय केला आहे? विशेष भर दिला आहे. या मॉडेल जो सेंडर आहे आणि रिसिव्हर आहे यांच्यावर जास्तीत जास्त फोकस केलेला आहे त्यांनी. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल, फॉर द मेसेज टू बी प्रॉपरली एन्कोडेड अँड डिकोडेड, जो मेसेज आहे या मॉडेलच्या मते जो मेसेज आहे तो मेसेज काय झाला पाहिजे? प्रॉपरली एन्कोडेड आणि डिकोडेड झाला पाहिजे. म्हणजे सेंडरनी तो एन्कोड केला पाहिजे, त्याला काय सांगायचं आहे, आणि रिसिव्हरने ते डिकोड केलं पाहिजे. द कम्युनिकेशन स्किल बोथ आर सोर्स अँड द रिसिव्हर शुड बी गुड. जे सोर्स आहे, जे तुमचं कम्युनिकेशनचे जे सोर्स आहे आणि जे रिसिव्हर आहे, ग्रहण करणारा, प्राप्त करणारा,
यांच्यात संवाद जे आहे ते चांगले असणे आवश्यक आहे. द कम्युनिकेशन विल बी at its best only if the 2 points are skilled. संवाद प्रभावी तेव्हाच होतो जेव्हा दोन व्यक्तीमध्ये कौशल्यपूर्ण संवाद होत असतो, स्किल बेस्ड असतो. ओके. बर्ले मॉडेलने बर्ले मॉडेल्स हॅज 4 मेन कंपोनंट्स. बर्ले मॉडेलचे मुख्य 4 घटक त्यांनी सांगितले आहे. त्याला शॉर्टमध्ये SMCR असे म्हणतात. S म्हणजे तुमचं सेंटर, M म्हणजे मॅसेज, C म्हणजे चॅनल, कोणत्या माध्यमाद्वारे तुम्ही मॅसेज देत आहेत, आणि रिसिव्हर मीन्स प्राप्त करणार. ओके. नेक्स्ट आहे डान्स हेलिक्स मॉडेल. Another very important model of communication is the helical model of communication proposed by Frank Dance in 1967. हा मॉडेल फ्रँक डॅन्स यांनी 1967 मध्ये दिलेला आहे. हेलिक्स मीन्स an object with a 3-dimensional shape like that a smooth curve that goes upward also comes downward. हा जो मॉडेल आहे हा त्रिमितीय आकाराचा आहे. मीन्स त्यालाच 3 डायमेन्शियल म्हणतात. जर परीक्षेत तुम्हाला 3 डायमेन्शियल शेप असं विचारलं तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. हा जो मॉडेल आहे तो डान्स हेलिक्सने दिलेला आहे. फ्रँक डॅन्सने दिलेला आहे 1967 मध्ये. हा काय आहे, एक स्मूथ कर्व आहे जो वरून खाली येणारा आणि खालून वर जाणारा. Upward also come downward. It is a non-linear model of communication. याला नॉन लायनर कम्युनिकेशन मॉडेल सुद्धा म्हणतात. The 7 C's of communication. It's also important model of communication. 7 C's. The first provided by Scott M. Cutlip and Alan H. Center. हा जो मॉडेल आहे हा स्कॉट कटलिप आणि ॲलन एच सेंटर यांनी दिलेला आहे. इन 1952 1952 मध्ये त्यांच्या आर्टिकलमध्ये, तो आर्टिकल म्हणजे इफेक्टिव्ह पब्लिक रिलेशन्स pathway to public favor is a list of principle for effective written and spoken communication. याचे जे प्रिन्सिपल्स आहे, याची जे तत्व आहे तुमचा इफेक्टिव्ह रिटन आणि कम्युनिकेशन, स्पोकन कम्युनिकेशनवर यांनी प्रभाव टाकलेला आहे. ते 7 C's काय आहे ते बघणार आहोत आपण. क्रेडिबिलिटी. फर्स्ट इज क्रेडिबिलिटी मीन्स बिल्ड ट्रस्ट. तुमच्या कम्युनिकेशनमध्ये विश्वास निर्माण करणारं असलं पाहिजे ते तुमचं कम्युनिकेशन. कोर्टेन्सी मीन्स इम्प्रूव्ह रिलेशनशिप. तुमचं कम्युनिकेशनमध्ये सौजन्य असलं पाहिजे. तुमचं जे संबंध आहे कम्युनिकेशनचं ते काय वाढत असलं पाहिजे. क्लॅरिटी असली पाहिजे. क्लॅरिटी मीन्स स्पष्टता असली पाहिजे. मेक कॉम्प्रेहेन्शन इझियर म्हणजे समजणाऱ्याला ते अगदी सोप्या पद्धतीने ते आत्मसात झाले पाहिजे. करेक्टनेस अचूकता असली पाहिजे. बिल्ड कॉन्फिडन्स अचूकता असली पाहिजे. कन्सिस्टन्सी इंट्रोड्यूस स्टॅबिलिटी म्हणजे सुसंगता असली पाहिजे तुमच्या कम्युनिकेशनमध्ये. स्थिरतेचा परिचय त्यातून झालेला पाहिजे. कॉन्क्रीटनेस रेनफोर्स कॉन्फिडन्स म्हणजे ठोसपणा असला पाहिजे. आत्मविश्वास दिसला पाहिजे तुमच्या कम्युनिकेशनमधून. कॉन्सिस्टनेस सेव्ह टाइम. संक्षिप्त कम्युनिकेशन असलं पाहिजे पण अर्थपूर्ण असलेला पाहिजे आणि समोरच्याचा वेळ वाचला पाहिजे. असे हे कम्युनिकेशन असावं. यामधनं परीक्षेत वारंवार क्वेश्चन येतात की 7 C's
मॅच द पेअर मध्ये जास्तीत जास्त विचारले जाते, किंवा तुम्हाला 7 सीज मधले एखादं ऑप्शन दिले जाईल. हे 7 ऑप्शन दिले जातील आणि त्यात एखादं नवीन टाकलं जाणार सी वरूनच जे असणार. तर हे 7 सीज तुम्ही लर्न करून घ्या, कारण यावर तुमचे 2 मार्क पक्के आहेत. बॅरियर ऑफ कम्युनिकेशन मध्ये येणारे अडथळे काय आहेत ते बघू. फर्स्ट इज लँग्वेज बॅरियर. Language difference are a significant barrier to effective communications, especially in multicultural and international setting. तुमचं जे भाषा आहे हा सुद्धा एक खूप मोठा अडथळा मानला जातो कम्युनिकेशन मध्ये संवाद करताना. विशेषतः बहुसांख्यीय मीन्स मल्टीकल्चर आणि इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये हा अडथळा दिसून येतो. वेगवेगळ्या भाषांमुळेच नाही तर जर्गन, तुमचं स्लॅग म्हणजे बोलीभाषा, टेक्निकल टर्म्स काही तांत्रिक शब्द आपण यूज करतो, यामुळे पर्सन जे आहे ते अंडरस्टँड करत नाही, त्यांना समजत नाही आपण काय बोलतो ते. तर भाषा सुद्धा खूप मोठं अडथळा आहे कम्युनिकेशन मधला. एक्झाम्पल बघायला गेलं, जर तुम्ही विदेशात जात असाल आणि मराठी आणि हिंदी बोलत असाल आणि फॉरेनमध्ये गेल्यावर इंग्लिश ही त्यांची फर्स्ट लँग्वेज असते, त्यामुळे तुम्ही समोरच्याशी काय बोलताय ते त्यांना कळणार नाही आणि तो तुम्हाला पाहिजे तसं प्रॉपर उत्तर तो देऊ शकणार नाही. म्हणून लँग्वेज इज अ खूप मोठा प्रभाव पडतो भाषेचा सुद्धा. सिमॅन्टिक बॅरियर्स. If the receiver is not able to comprehend the message that the sender intended to convey, it results into language barrier in the process of communication. जेव्हा प्राप्तकर्ता प्रेक्षकांनी दिलेला संदेश योग्य प्रकारे समजून घेऊ शकत नाही, तेव्हा हा अडथळा निर्माण होतो. म्हणजे सेंडरने मेसेज सेंड केला आणि रिसिव्हर तो त्याला काय म्हणायचंय रिसिव्हरने हे योग्य प्रकारे समजून घेतलं नाही, एक्झॅक्ट त्याचा मिनिंग काढला नाही, तेव्हा हा निर्माण होतो. सिमॅन्टिक बॅरियर्सलाच आपण अर्थसंबंधी अडथळा असं म्हणतो. तर याचं रिझन काय असते. इट रिझल्ट इन टू लँग्वेज बॅरियर इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. यूज अनसुटेबल वर्ड्स, इनप्रॉपर सेंटेन्स फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही कधी कधी अयोग्य शब्दाचा वापर करीत असता, तुमची जी वाक्यरचना असते ती चुकीची असते, तुम्ही काय बोलतायत यातनं अर्थ स्पष्ट होत नाही, म्हणजे अस्पष्टता असते तुमच्या कम्युनिकेशन मध्ये. हे जे आहे हे सिमॅन्टिक बॅरियर्स आहे. थर्ड काय आहे, सायकोलॉजिकल अँड इमोशनल बॅरियर्स. तुमचं मानसिक आणि भावनिक अडथळे सुद्धा खूप मोठं कम्युनिकेशनचं बॅरियर आहे. When a person is not able to communicate effectively because odd mental disturbance. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला मानसिक ताण, भीती, पूर्वग्रह, असुरक्षितता किंवा निश्चित कल्पना त्याच्या ठरलेल्या असतात, तेव्हा तो प्रभावी संवाद साधू शकत नाही. यालाच आपण भावनिक आणि मानसिक स्थिती भावनिक आणि मानसिक अडथळे आपण म्हणतो. कधी कधी एखाद्या गोष्टीबद्दल आधीच पूर्वमत झालेलं असतं, म्हणजे त्याबद्दल आपण त्याला त्याचे बेनिफिट सांगत असलो तरी तो त्यातून नेगेटिव्ह पॉइंटच घेईल की नाही नाही या गोष्टीमुळे आपलं नुकसान होतंय, किंवा नाही या गोष्टीमुळे आपल्याला काही फायदा नसणार आहे ना. हे जे आहे त्याने आधीच ठरवलं असते, म्हणजे त्याचे आयडिया जे असतात ते फिक्स असतात एखाद्या गोष्टीबद्दल. तर तुम्ही कितीही त्याला चेंज करायचा किंवा माइंड फ्रेश करायचा प्रयत्न केला तरी तो त्या गोष्टी एक्सेप्ट करू शकत नाही. तर हा सुद्धा एक कम्युनिकेशनचा बॅरियर आहे ना. भावनिक आणि मानसिक स्थितीमुळे व्यक्ती संदेश योग्य प्रकारे न ऐकणे, चुकीचा अर्थ काढणे किंवा प्रतिक्रिया न देणे अशी प्रवृत्ती या कम्युनिकेशन मध्ये होत असते. ऑर्गनायझेशनल बॅरियर्स, काही संघटनात्मक अडथळे पण असतात. एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज इट्स ओन स्ट्रक्चर अँड कम्युनिकेशन टेक्निक्स.
प्रत्येक संस्थेची स्वतःची एक संरचना असते आणि संवाद पद्धती असतात. म्हणजे एक स्ट्रक्चर असतं प्रत्येक इन्स्टिट्यूटचं, प्रत्येक ऑर्गनायझेशनचं. जेव्हा संस्थेतील नियम, पदानुक्रम, औपचारिकता किंवा संवाद वाहिन्याचे काही चॅनल्स आहेत त्यांचे, हे खूप कडक असतात, स्ट्रिक्टली असतात, तेव्हा हा सगळा गोंधळ आपल्याला दिसून येतो. जसं ऑर्गनायझेशन रूल्स आपल्याला म्हणता येईल, पण जर ते नियम व्यवस्थित पाळले नाही, हो ना, तर त्यामधील जी ऑर्गनायझेशन नियम पाळले नाही, त्यामुळे काय होऊ शकतं, बॅरियर्स येऊ शकतात तुमच्या कम्युनिकेशनमध्ये. फिजिकल बॅरियर्स, भौतिक अडथळे. हा, it refer to environmental factor that obstruct the communication process. This include noise, poor lighting, distance, and technical difficulties, all of which can interfere with the clarity of the message being conveyed. पर्यावरणीय घटकामुळे सुद्धा संवादात अडथळे येत असतात, जसे की आवाज, पुअर लाइटिंग, कम्युनिकेशन, प्रकाशाची कमतरता, डिस्टन्स, तांत्रिक अडचणी, काय टेक्निकल डिफिकल्टीज असेल, टेक्निकल एरर्स असतील, या सगळ्या गोष्टीचा जो समावेश असतो तो फिजिकल बॅरियर्समध्ये. ते काही एक्झाम्पल दिले आहे. फॉर एक्झाम्पल, ट्राईंग टू कम्युनिकेट इन नॉइसी ऑफिस or across long distance during a phone call can make it difficult for both parties to hear and understand each other. गोंगाट असलेल्या वातावरणात किंवा लांब अंतरावरील कॉलमध्ये जो संवाद साधताना दोन्ही बाजूचा संदेश आपल्याला नीट ऐकता येत नाही, तर का नाही ऐकता येत? कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, टेक्निकल इश्यू असतात, डिस्टन्स इट्स ऑल्सो मॅटर इन दिस कम्युनिकेशन. सो हे होतं तुमचं फिजिकल बॅरियर्स. तर कम्युनिकेशनचा चॅप्टर इथे पूर्णतः संपलेला आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्कीच चॅट बॉक्समध्ये, कमेंट्स बॉक्सला तुम्ही तुमची क्वेरीज टाकू शकता, विचारू शकता. मी प्रयत्न करेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक क्वेरीचा आन्सर करायला. क्लास जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.